हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. प्रतिबंधनात्मक उपाय हीच ताकद. लाओत्से सांगतो की मानवी व्यवहारात रीतिरिवाजांचा, नियमांचा कमीत कमी वापर करणे हेच श्रेयस्कर असते. कमीत कमी वापर म्हणजे प्रतिबंधनात्मक उपाय आहे. प्रतिबंधनात्मक उपाय म्हणजे उत्तम तयारी आणि ताकदवान असणे आहे. सोपस्कार, रीतिरिवाज, नियम आपले आपण निवडले, तयार केले की ते आपल्याकडून सहजच पाळले जातात. जेथे जुलूम, जबरदस्ती नसते आणि कसलेही अवडंबर नसते. सोपस्कारांचा कमीत कमी वापर केला जातो, त्याचा आनंद घेतला जातो. आपल्याला पाहिजेत तेवढेच आणि आपल्याला आवश्यक आहेत तितकेच सोपस्कार केले जातात. जेव्हा आपण आपल्यासाठी स्वतः नियम तयार करतो त्यावेळी आपण आपली गरज लक्षात घेऊनच ते स्वीकारतो. त्यामुळे अशा नियमांमुळे आपण पूर्ण सुरक्षित राहतो. असे नियम आपल्यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय ठरतात. काही कमी जास्त होण्याआधीच आपण त्यापासून दूर होत असतो. यामुळे अचानक प्रसंग आलाच तरीही आपल्यात प्रसंगाला तोंड देण्याची नैसर्गिक ताकद असते. आयत्या वेळी हातपाय गळत नाहीत. हेही लक्षात घ्यावे की सक्तीने एखादी गोष्ट करा किंवा नको इतका व्याप मागे लावून घेतल्याने एखादी गोष्ट करा, त्यामुळे काही फरक होत नाही. नको इतका व्याप केल्यानेही ती नको इतके करत असलेली गोष्ट आपल्यावर स्वार होते. ती आपल्यावर एखाद्या बुजुर्गासारखी सक्ती करते आणि आपल्याकडून नको ती गोष्ट करवून घेते. कर्मठ बुजुर्ग आणि आपणच स्वतः करत असलेली अतिगोष्ट यात तात्विक फरक काहीही नाही. आपण जीवनाच्या कैवल्यानंदाला मुक्तो हे मात्र नक्की. राजकारणी, कारखानदार, व्यापारी, व्यवसाय करणारे पहा कसे जेवण न करता, आवश्यक ती विश्रांती न घेता कुटुंबियांच्या सहवासाला पारखे होऊन उलाढाली करत असतात. पैसे मिळवत असतात आणि जीवनाचा नैसर्गिक आनंद गमावून बसतात. व्यापार, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, अहंकार त्यांच्यावर स्वार होतो. संपूर्ण आयुष्यात ते स्वतःजवळ तर कधीही बसत नाहीत. मरतानासुद्धा राजकारण, व्यवहार, प्रसिद्धी, पैसा, अहंकार आठवत असतो. देहाला जे पाहिजे ते त्या त्यावेळी देहाला न दिल्यामुळे तो अल्पायुषी होतो आणि तोही निरोगी राहत नाही. ऐन तारुण्यात मधुमेह, हृदरोग, श्वसनाचा त्रास, पायदुखी, पाठदुखी, सांधेदुखी इत्यादींनी जरा जर्जर झालेले असतात. औषधे घेऊन कृत्रिमपणे उत्साह आणून जगत असतात. जीवनाचा कैवल्यानंद न घेता अल्पायुषी होतात. कर्मठ सोपस्कार, काहीही विचार न करता स्वीकारलेले धार्मिक विचार, भावनांचा पगडा आणि पैसा, प्रतिष्ठा, अहंकार इत्यादीमुळे जीवनाचा आनंद न घेता जगत असलेले आयुष्य अतिदुर्मिळ अशा मानवी जीवनाची नासाडी करते. स्वतःला ओळखा, त्यासाठी कमीत कमी सोपस्कारात स्वतःचे नियम तयार करा. तीच सत्य ताकद आणि संरक्षण आहे. तीच आनंदाची किल्ली आहे. तेच मुक्तीचे द्वार आहे. अक्षय शक्ती. लाओत्से पुढे सांगतो की उत्तम तयारी आणि ताकदवान असणे म्हणजे सदा जय मिळवणे आहे. सदा जय मिळवणे म्हणजे अमर्याद ताकद कमावणे आहे. जो काम सुरू करण्यापूर्वीच कामाची परिपूर्णपणे तयारी करतो तो ते काम सहजच पूर्णत्वाला नेतो. तसेच काम सुरू करण्याआधीच त्याचे नियोजन केलेले असल्यामुळे प्रत्यक्ष काम करताना जराही गोंधळ गडबड होत नाही आणि काम कमीत कमी ताकद वापरून सुव्यवस्थितपणे पार पडते. असा मनुष्य सदा यशस्वी होतो. यालाच लाओत्से येथे अक्षय शक्ती असे म्हणत आहे. नेपोलियन बोनापार्ट युद्ध सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण युद्धाचे अतिशय तंत्रशुद्ध असे नियोजन करत असे. तो त्याच्या सेनापतीला एक एक क्षणाचे नियोजन करून देत असे. कमीत कमी हालचालीत जास्तीत जास्त चढाई कशी करायची याचे ते नियोजन केलेले असे. पुढे विशेष सांगायचे म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू असताना, तिकडे बॉम्बचा वर्षाव होत असताना नेपोलियन बोनापार्ट शांतपणे आपल्या तंबूत गणिते सोडवत असे. त्याने सर्व लढाया जिंकल्या होत्या, परंतु त्याच्या सेनापतीने एका ठिकाणी पूर्वनियोजन केल्यापेक्षा केवळ 2 मिनिटे युद्धाची चाल करायला उशीर केला, म्हणून नेपोलियनला हार पत्करावी लागली.
हे नेपोलियनचे भौतिक उदाहरण आपल्याला लाओत्से काय सांगत आहे ते समजावे म्हणून घेतले आहे. आपल्या देहातील ऊर्जा अति दुर्मिळ आहे. आपण आपल्या ऊर्जेचा अपव्यय टाळायचा असतो. आपण ऊर्जा आपल्या देहात जितकी साठवू तितकी ती आपली कुंडलिनी जागृत करायला उपयुक्त असते. ऊर्जेचा वापर सुयोग्य कारणासाठीच करायचा असतो. देह जीवित ठेवण्यासाठी अत्यावश्यक तितकीच ऊर्जा वापरायची असते. आपण उत्तम तयारी करून कमीत कमी ऊर्जेचा वापर करून भौतिक जीवन जगावे, म्हणजे सदा यशप्राप्ती तर होईलच आणि आपण आपल्या देहातील अमर्याद ताकद वायाही जाणार नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला जिंकणे हे होय. प्रत्येकजण दुसऱ्याला जिंकायचा, इतरांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतो. राजकारणी तोंडावर गोड बोलतात, परंतु आत एकमेकांचे पाय कधी ओढीन असे त्यांना झालेले असते. कुटुंबातही कलह माजलेला असतो, जो तो स्वार्थासाठी आपल्याच नात्यातील मंडळींना पाण्यात पाहत असतो. कचेरीतही हेच असते. एकमेकांना काटशह देत प्रत्येकाला वरची जागा मिळवायची असते. सामाजिक कामातही प्रत्येकजण मी शहाणा कसा हेच ठसवायचा प्रयत्न करत असतो. कारण एकच म्हणजे अहंकार. यास्तव जर अक्षय शक्ती प्राप्त करायची असेल, सदा जय प्राप्त करायचा असेल तर स्वतःला जिंकावे, अहंकार गाडून टाकावा, आत्मज्ञानी व्हावे. आत्म ऊर्जा वैश्विक आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तिचाच अंश आपल्या देहात आहे. तो अंश म्हणजे आपण आहोत. त्यासाठी अखंड ध्यान साधनेला पर्याय नाही. हरि ओम.